बिरसा फायटरच्या निवेदनाचा इफेक्ट. शहादा ते सुतगिरणी वाया तिखोरा रस्त्यावरील खड्डे बुजवायला सुरुवात. शहादा तालुक्यातील सुतगिरणी फाटा ते तिखोरा 3 किलोमीटरचा रस्ता, 10 फूट खड्डे पडलेला रस्ता नव्यानं खडीकरण व डांबरीकरण करून दुरुस्ती करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे 20 जानेवारी 2026 रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्या निवेदनाचा इफेक्ट होऊन त्या रस्त्यावर जेसीबीनं माती टाकून खड्डे बुजवायला सुरुवात करण्यात आली. शहादा तालुक्यातील सुतगिरणी फाटा ते निखोरा या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला. वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. हा रस्ता अत्यंत खड्डेमय धोकादायक झालाय. रस्त्यावर मोठमोठे खड्डे म्हणजेच 10 फूट खोल खड्डे पडले. शहादा ते प्रकाशा या मुख्य रस्त्या मार्गावर डांबरखेडा इथं पुलाचं काम सुरू असल्या कारणास्तव अनेक जड वाहनं याच मार्गाने ये जा करतात. एसटी महामंडळाच्या सर्वच गाड्या याच मार्गाने ये जा करतात. त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था होऊन खूप धुरळा उडतो. प्रवासी वाहनधारक रुमाल बांधून प्रवास करतात. एसटी व इतर जड वाहनांसाठी हा पर्यायी व जवळचा मार्ग एकमेव मार्ग असल्या कारणानं वाहनांची मोठी वर्दळ असते. ठेकेदार व बांधकाम विभागाने केलेल्या भ्रष्टाचारामुळे या रस्त्याचे 12 वाजलेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते अशी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली. त्यामुळे वाहनधारकांमध्ये प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला. या रस्त्यावरून गरोदर महिला, वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झालेत. प्रवासी हैराण झाले. वाहन चालवताना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होते. या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतात. म्हणून शहादा तालुक्यातील सुतगिरणी फाटा ते तिखोरा 3 किलोमीटरचा रस्ता नव्यानं खडीकरण व डांबरीकरण करून दुरुस्त करण्यात यावा, अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आला होता. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके, शहादा, धडगाव.